धडा 13 छत्रपती राजश्री शाहू महाराज. 1896चा पावसाळा कोरडाच गेला. नंतरच्या वर्षीही उन्हाची तलखी वाढू लागली होती. आभाळाला कोरडा ढग जमायचे, निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडं डोळं लावून बसला. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांविषयी लोक बोलायला लागले. इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं काय र बाबा. आभाळाची उराड पडली र मानावर. सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं. हलकल्लोळ उडाला. जनावर उपाशी पडली. बळीराजाचा काळीज दगडाचं झालं. गावपांढरी सोडून माणसं जगायला दूर. चांगली गोरगरीब करपून जायला लागले. गावाच्या गाव ओस पडायला लागली. शाहू महाराजांचा जीव वरखाली व्हायला लागला. त्यांनी दिवाण बहादूर, रघुनाथराव सबनीसांना व निवड अधिकाऱ्यांना बोलावलं. घोड्यावर दौरा सुरू झाली. थंडीचे दिवस. बोचऱ्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती. पण काटकटुक पांघरून रानोमाळ फिरणाऱ्या गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळत होती. गडहिंग्लज, रायबाग, कटकोळ भागात दुष्काळाने झोडपलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत होते. भर दुपारी उन्हातान्हाचा मार न जुमानत महाराज स्वतः भेटायला येत असल्याचे प्रजेला अप्रूप होतं. नव्या वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांची दौरा सुरू झाली. हिरवीगार रानं उन्हानं करपून गेली होती. महाराज रानमाळानं पायी जात होते. झोपडीत जाऊन विचारपूस करत होते. महाराजांच्या कानावर प्रजेच्या गाण्यावर येत होते. महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. बंधूंनो, दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात. मी स्वतः संस्थानात दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात. मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजा तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझीच प्रजा. तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर 2 वेळचा 4 घास त्याच्या पोटात जातील. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीला करा. खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही. तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरू देऊ. त्यामुळे धान्याच्या किमती उतरल्या. प्रजेला
तोंड तरी परतायला लागलं. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनीही एकत्र येऊन थोडी पूजा जमा केली. त्या रकमेमधून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं. तिथून प्रजेला स्वस्त धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागलं. शहरातील बाकीच्या व्यापाऱ्यांवर या गोष्टीचा चांगला परिणाम झाला. त्यांनीही फायदा न घेता ना नफा ना तोटा या तत्त्वावर धान्य विकायला सुरुवात केली. महाराजांनी दरबारातून बिनव्याजी कर्ज वाटायचा हुकूम दिला. व्यापारी कर्ज घेत त्यातून धान्याची खरेदी करत. अशी एक व्यवस्था तयार केली. पाण्याचा प्रश्नही ज्वलंतच होता. महाराजांनी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. विहिरीतील गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोदा, दरबारात लागेल तेवढा खर्च करा. महाराजांनी आदेश दिला. त्यांनी राजाला नदीला अटी सुरू केल्या आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनियर्सना घेऊन आखणी करायच्या तयारीला. जिथं शक्य होतं तिथं नदी नाल्यांवर बांधारे घालून वाया जाणारे पाणी अडवायची योजना राबवण्यात आली. नवे तलाव कुठे कुठे बांधता येतील याचीही पाहणी झाली. बडगाव, शिरोळ, रुखडी या गावात नवे तलाव बांधून लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली. विहिरींचा गाळ काढून त्यांच्या खोली रुंदी वाढवल्यामुळे तिथं पाणी साठायला लागलं. प्रजेची गरजेपुरतं तिथं पाणी साठायला लागलं. पाण्याची सोय झाली. शेतकऱ्यांची जित्राब उपसपोटी मरू लागली. महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावरं आणली. त्यांना वैरण दाणगोटा देऊ लागले. राजानं उभारलेल्या सरकारी थट्टीत गरिबांच्या शेतकऱ्यांची जित्राब लागली. संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरं चरायला मोकळीक देण्यात आली. महाराजांनी हुकूम दिला, सगळा खजिना रिकामा करा, पण शेतकऱ्यांना जगाव, जनावरांना जगाव, प्रजेला जगाव, कुणाची हेळसांड होऊ देऊ नका. महाराजांनी दरबारात सांगितले. प्रजेला धान्य आणून दिले. जनावरांना चारापाणी आणून दिलं. म्हणजे तेवढ्यावर भागत नाही. बाकी सगळं विकत घ्यायला त्याच्याकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायचं. रोजगार हमी योजना राबवायचं. आपल्याकडं रस्ते चांगले नाहीत ते घ्या. ब्रिटिश हद्दीत सुद्धा रस्त्याची कामं काढा. भरभर चक्र फिरली. महाराज स्वतः फिरत होते. रस्त्यांची कामं होऊ लागली. गरीब रयतेच्या हातात 4 पैसे पडू लागले. महाराजांनी आणखी एक गोष्ट हेरली होती. रस्त्यावरच्या कामावर बायका येतात. त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिल्लीपिल्ली
झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात. उपाशी राहतात, रडतात. त्यांच्याकडे कोण बघत नाही. म्हणून त्यांना दरबारातील हुकूम दिला, आजच्या आज छावण्या उघडा, आया नेमा आणि त्या पोराबाळांची व्यवस्था करा. प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा. महाराजांनी हुकुमानं रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी शिशुसंगोपनगृहे चालू झाली. बाया कपड्यांची करपारी माया सावलीत विसवली.